नमस्कार मंडळी, सुप्रभात, जय श्रीराम, जय बजरंगबली. तर मित्र बघा, धरती ही पूर्णपणे आता तृप्त झालेली आहे. सर्वत्र बघितलं तर जलमय झालेलं आहे. आता जर बघितलं तर कोकणात रेड अलर्ट आहे. 2 ते 3 दिवस हाय अलर्ट आहे. कुठेही बाहेर न जाण्याचं प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे आता आपण समुद्रात तर जाणार नाहोत, पण किनारपट्टी लगत असलेली खैसं आहेत, म्हणजे छोट्या खाड्या आहेत, ज्यामध्ये खूप सारी मच्छी आता आली असेल, म्हणजे शेतामध्ये चढण्यासाठी. तर त्यासाठी आम्ही काल जाळं टाकली होती. ती जाळं उकवण्यासाठी आज आम्ही चाललो काढण्यासाठी. त्या जाळ्याला किती मच्छी भेटले, किती चिवणी भेटलेत, खवली वगैरे काय भेटलेलं आहे ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. 3 जाळे टाकलेले आहेत. 3 जाळ्याला काय मच्छी भेटते ते आज आपण पाहणार आहोत. तर जाऊया आता. बघा, संपूर्ण जलमय झालेला आहे आणि अशा जलमय वातावरणात आपण जाणार आहोत. ते आमचा घोंगेचा खैस आहे, त्या खैसाचे इथे जाळं टाकले ते उकवण्यासाठी. तर जाऊया. फायनली आपण खैसावर पोहोचलेलो आहोत. आणि हा मागाशी बोलल्याप्रमाणे हाच आहे तो म्हणजे आमचा घोंगेचा खैस. खूप वर्षापासून या खैसामध्ये मी जाळं वगैरे मासेमारी करत असतो. कधी निराश केला नाही. कधी आलो तरी जेवायची मच्छी 100% भेटून जाते. तर बघूया आज हा खैस आपल्याला काय देतो, कारण की आजचा उद्भवणीचा 7वा-8वा दिवस आहे. मच्छी पूर्णपणे कमी झालेली आहे. सुरुवातीला 10-10, 12-12 किलो अशी मच्छी भेटलेली आहे. आता हा 12 चिवणी जरी भेटली तरी खूप झालं, अशी कंडिशन आहे. तर बघूया जाळं उठून. सुरुवातीला चिवणा लागलेला आहे 2, किनारला चिवणा लागलेला आहे 3, चिवणा लागेल पुढं मस्त चिवणा आहे. पुढे काय कमी वाटते. 4, आत्ता चिवणा चढलाय जस्ट असं वाटतं. दोन चिवणे लागले. खूप सारे चिवणी या खैसामध्ये लागलेले आहेत. तर आता ही चिवणी सोडून घेतो आणि लगेच जाळं टाकून घेतो, कारण की परत चान्स भेटणार नाही. आता घरी गेलो परत चिमणी सोडून येणार आणि जाळं मांडणार, ते वेळ निघून जाणार. आता थोड्या वेळातच पुन्हा एकदा भरती येईल, त्यामुळे या भरतीवर परत एक चिवणा लागू शकतो. त्यामुळे ही पटकन सोडतो आणि लगेच इथे जाळं मांडून घेतो. हा बघा, जबरदस्त चिवणा आहे, मस्त. सोडून घेतो. गोल्डन चिवणा आहे, गोल्डन एकदम. बघा, गोल्डन चिवणा. हा चिवणा आता रिसेंटली आलेला आहे समुद्रामधून. दोन करतो, 2.
आमचा शेत आहे. आता बऱ्यापैकी पीक दिसायला लागलेलं आहे. खूप आनंद वाटतोय. आणि यावर्षी जर बघितलं तर प्रत्येक वर्षाच्या तुलनेत यावर्षी प्रत्येकाच्या शेतामध्ये मच्छी चढलेली आहे. असा कोणाचं शेत नाही ज्यामध्ये मच्छी चढलेली नाही. कारण उधवर एकदम ॲक्युरेट आलेलं आहे. पाऊस पण एकदम ॲक्युरेट पडलेला आहे. म्हणजे असा मधून ब्रेक देऊन पाऊस गेला नाही की आज पडला ना 20 दिवस गेला आहे असं झालं नाही. पाऊस पडल्यानंतर लगेच कंटिन्युअसली 3-4 दिवस पडला. त्यामुळे सर्व मच्छी आता प्रत्येकाच्या शेतामध्ये मच्छी आहे आणि शेत पण जबरदस्त आहे. तर जाऊया आता आपल्या किती मच्छी भेटलेली आहे ती तुम्हाला काढून दाखवतो. तर मंडळी पाहू शकता तलाव शेती सर्व भरलेली आहे. आता मी माझ्या तलावावर आलेलो आहोत. बघा तलाव पण पूर्ण भरलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 चिवणी भेटलेली आहेत. बघा मित्र गाबोलीचा चिवणा आहे त्यामुळे याला तलावात सोडतो. ॲक्च्युली शिवणा हा तलावात सोडत नाही पण आपण सोडूया बघूया ट्राय करूया. कारण की जर ही मच्छी सोडली नाही या कॅटेगरीची तर तलावातली मच्छी खाऊन टाकते. पण तरी पण आपण सोडू यावर्षी बघू. गेलेला काय अन्याला काय बोलतात. गुड मॉर्निंग आज्ञा. अन्या काय खाते काय खाते हा हा नॅम मला दे थोडा नॅम. थँक्यू आज्ञा. अन्या मला काय बोलशील मला काय बोलशील हा मला काय बोलशील हा मला काय बोलशील. जोरात बोल बोल. त्याने मला काय बोलणार मामा. तू बाव खाणार बाव हा आणि मग जाऊ बाव आणायला मी बाव आणायला जाऊ. हा चल मी आता बाव आणायला चाललो. A few hours later. थांब. ह्याला झाला पाहिजे. तू चाला ह्याला बोलतो तुला बघ शेंगटी आणि उधवणीची एंडिंग. मित्र शेंगटी म्हणजे उधवणीची एंडिंग. जबरदस्त मोठी शेंगटी आहे. शेंगटी किंवा खऊल किंवा हे डाकू मसाला लागला असं जेव्हा लागतो ना तर समजून जा की उधवणीची एंडिंग आलेली आहे. वर्षातनं हा पहिलाच वर्ष असेल की एवढा दिवस उभून भेटत नाही. ते 1 ते 2 दिवसच असते बघा. किती भेटले तरी आज पण खूप सारी चिवणी भेटलेली बघ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
13, 14, 15, 16, 17, 18, 19 चिवणी झाले. एक पण चिवणा असं जिवंत वाटत नाही की तुझं झटकन जाईल. हा चिवणा वाटते बघा जाते का. हा चाललाय बघा, हा चाललाय. एक गेलेलं आहे. खूप सारी तशी जिवंत आहेत पण अशी एवढी तरतरीत नाही की ती लगेच जातील. हा कडक आहे, नाही जाऊ शकत, कडक झालेला आहे. हा बघा, हा गाबोलीवाला चिवणा, हा जाते का आपण बघू. काय वाटते हा जाईल, किनारला येते बघा. मित्र पाहू शकता, ही आज आम्हाला जालांमध्ये सापडलेली चिवणी आहेत आणि याचा आज कालवण आणि फ्राय होणार आहे. तर ही प्रथम कट कशी केली जाते ते आपण पाहणार आहोत. ही जालांमधून काढताना त्याचे काटे काढलेले आहेत, ते साफ कशी करायची हे तुम्हाला आता दाखवतो. अशा पद्धतीने आतली जेवढी घाण आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची. हा म्हणजे मला सकाळी लागलेला चिवणा आहे, थोडा फ्रीजमध्ये ठेवलेला आहे, त्यामुळे बघा थोडा ती गाभोली थोडी लालसर झालेली आहे. अशी सर्व चिवणी आपल्याला साफ करून घ्यायची. या माशाला बघितलं तर 3 काटे असतात बघा. हे आपण गाभोलीवाला आहे, हे काटे दाखवू कुठे कुठे असतात. तर क्लीन करताना व्यवस्थित पहिले तोडून घ्यायचे. तर तुमच्याकडे कैची वगैरे असेल, कैचीने हे काटे तुम्ही तोडू शकता. हे हातानेच आम्ही तोडले बघा. वरती एक असतो, साईडला दोन्ही बाजूला 2 काटे असतात. मगाशी जी आपण मिरची आणि लसूण ठेचला होता तो व्यवस्थितरित्या आपण त्या चिवण्याला लावून घेतलेला आहे. मित्रांनो बघा, तेल एकदम गरम झालेलं आहे आणि तो आवाज येतोय, साऊंड येतोय. चिवणा या ताव्यावर ठेवला जातोय, एकदम कुरकुरीत क्रिस्पी साऊंड. आणि तो ऐकण्यासाठी 2 ते 3 दिवसाची सुट्टी घेतलेली आहे. काय क्रिस्पी साऊंड येतो. वा, एवढी चिवणी आहेत, काल भेटलेली आहेत मला, आज आम्ही फ्राय करतो. काल पण फ्राय केलेली खूप सारी, पण ती व्हिडिओ बनवायला जमलं नाही मला, काय कारण असतं. आज मंजिरी बनवते. मुसळधार पाऊस गेले 5 ते 6 दिवस आणि या 5 ते 6 दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरात गावाकडे जर बघायला गेला तर ही अशी कुरकुरीत क्रिस्पी साऊंड असा तुम्हाला ऐकायला भेटेल, म्हणजे उज्ज्वलीची चिवण्यांचा. पंधरा मिनटं झालेले आहेत आणि 15 मिनटानंतर आपण बघू शकता आता चिवणा फ्राय झालेला आहे बघा, जबरदस्त. मित्र बघा, अण्णांच्या ताटामध्ये आज केलेली फ्राय चिवणी. लाईट गेलेली आहे कारण की मुसळधार पाऊस पडतोय. अण्णा काय बोल, कशी टेस्ट आहे? लय भारी टेस्ट. आज जवळजवळ पावसाला सुरुवात झाली. 5-6 दिवस सतत असते पावसात मी चिवणीच खाते. ते चिवणीच बघा, 5-6 दिवस झाले मुसळधार पाऊस पडते. जेवढा जास्त पाऊस तेवढी जास्त चिवणी. हल्ली फ्रीज आमचा पूर्णपणे चिवण्यानेच भरलेला आहे.